नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज। पत्रकारितेचा सकारात्मक परिणाम पुन्हा एकदा समोर आला आहे। सिटी न्यूजने बडनेरा येथील मोदी हॉस्पिटलमध्ये सर्पदंशावरील अँटीव्हेनम इंजेक्शन उपलब्ध नसल्याचा मुद्दा प्रभावीपणे मांडला आणि आता या बातमीची प्रशासनाने तातडीने दखल घेत मोदी हॉस्पिटलमध्ये अँटीव्हेनम इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहेत। त्यामुळे बडनेरा आणि परिसरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। सिटी न्यूजच्या बातमीचा मोठा परिणाम पाहायला मिळाला आहे। बडनेरा येथील ट्रामा केअर मोदी हॉस्पिटलमध्ये सर्पदंशानंतर अँटीव्हेनम इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना उपचाराकरिता अमरावती गाठावी लागत होती। आपत्कालीन परिस्थितीत यामुळे रुग्णांचा मौल्यवान वेळ वाया जात होता। या गंभीर प्रश्नावर सिटी न्यूजने सविस्तर बातमी प्रसारित करत प्रशासनाचे लक्ष वेधलेत। बातमीची तातडीने दखल घेत मोदी हॉस्पिटलमध्ये आता सर्पदंशावरील अँटीव्हेनम इंजेक्शन उपलब्ध करण्यात आले आहेत। या निर्णयानंतर सर्पमित्र संघटनेच्या वतीने डॉक्टर इम्रान शहा आणि डॉक्टर जितेंद्र राजकुमार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। आरोग्य प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक निर्णयाबद्दल प्रशासनाचेही आभार व्यक्त करण्यात आले। यावेळी नगरसेवक अजय जयस्वाल, सामाजिक कार्यकर्ते मनोज गजभिये, सिद्धार्थ बनसोड, सुशील बोरकर, सर्पमित्र संघटनेचे अध्यक्ष हिरा अण्णा स्वामी, राहुल वानखेडे, ऋतिक ढोके आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। सर्पमित्रांच्या मते या निर्णयामुळे बडनेरा आणि परिसरातील नागरिकांना आता सर्पदंशानंतर उपचारासाठी अमरावतीपर्यंत धाव घ्यावी लागणार नाही। वेळेत उपचार मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे। यावेळी डॉक्टर इम्रान शाह यांनी सिटी न्यूजशी बोलताना या निर्णयामुळे रुग्णांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितलेत। इम्रान शाह आज जे मागणी केली होती, स्नेक बाईट जे उपचार पाहिजे होते त्या इंजेक्शनचे आज इथं उपलब्ध झालेले आहेत, त्याबद्दल माहिती देतात। क्या बोलेंगे डॉक्टर साहब इसके इंजेक्शन के बारे में? कि अपने यहाँ पे एंटीवेनिन स्नेक जो है ये आ चुका है, ESV से कहते हैं, और ये सभी स्नेक्स पे काम करता है। ठीक है, मतलब यानी क्रेट, कोबरा, न्यूरोटॉक्सिक, हीमोटॉक्सिक सभी पे। उसका एक मतलब ऐसा है कि कोई भी स्नेक ने काटा तो अपन ये वेनम, एंटी वेनम यूज़ कर सकते हैं एज अर्ली एज पॉसिबल। जितने जल्दी आप ये लगाएंगे उतना अच्छा रहेगा। और इसमें ऐसा मतलब अभी टेस्टिंग करने की ज़रूरत नहीं बचती कि कौन से टाइप के स्नेक ने काटा, ये सभी स्नेक्स पे काम करता है। ESV लगाने के बावजूद भी अपने को पेशेंट को मिनिमम नॉन पॉइजनस स्नेक में भी 24 आवर्स का अंडर ऑब्जर्वेशन रखना चाहिए। ठीक है, ये बाय रूल है। तो इसके लिए जैसे अपने यहाँ पे 24 आवर्स तो नहीं रह सकते पेशेंट, तो इसके लिए आपको इरविन या फिर सुपर जो भी हायर सेंटर्स है वहाँ पे जाने की ज़रूरत रहेगी। लेकिन ESV यहाँ लगाया जा सकता है, ESV अपन यहाँ लगा देंगे। तसेच नगरसेवक अजय जयस्वाल यांनी नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानलेत। डॉक्टर इम्रान साहेबांचा आभार व्यक्त करायला यांनी मागच्या काही दिवसापूर्वी जी आपली बडनेराची सर्पमित्र संघटना आहे यांनी डिमांड केली होती की एंटी स्नेक व्हेनम जे असते ते स्नेक म्हणजे साप चावल्यावर जे दवाई पाहिजे ते इथे मोदी हॉस्पिटलमध्ये आपल्यासाठी उपलब्ध पाहिजे होती। तर आम्ही मागच्या काही दिवसापूर्वी मागणी केली होती की आपल्या इथे मोदी हॉस्पिटलला स्नेक चावल्यावर जे औषधी लागते ते इथे पाहिजे होती। त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा केला, आमची सर्पमित्र संघटनांनी पाठपुरावा केला आणि आज इथे ही जे दवाई आहे, ही जे इंजेक्शन आहे स्नेक पॉइझनचं ते इथे उपलब्ध झालं आहे। त्याच्यासाठी आम्ही खूप खूप डॉक्टर साहेबांचे धन्यवाद आणि प्रशासनाचे पण धन्यवाद करतो। आता साप चावल्यावर प्रथम उपचार जे असते, साप चावल्यावर जे प्रथम उपचार करायला पाहिजे ते आपल्या मोदी हॉस्पिटलमध्ये होईल। पत्रकारितेचे खरे यश म्हणजे जनतेचा प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचून त्यावर सकारात्मक निर्णय होणे। सिटी न्यूजच्या पाठपुराव्यानंतर बडनेरा येथे अँटीव्हेनम इंजेक्शन उपलब्ध झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे।